सायले, तुला तर बरं नाही आहे ना? तू का काम करायला लागल्यास? वहिनी तिथे टीव्ही बघत बसल्यात, आईने काही बोलली नाही त्यांना? तुला जर कामाचा लोड होत असेल ना सायले, सगळेजण तुला कामं लावत असतील ना, तर आपण वेगळं राहूया सायले. अहो, वेगळं राहायचं काय आहे त्याच्यात? सगळीकडे काम करावीच लागतात. वेगळं राहिलं तरी काय मलाच सगळं काम करावं लागणार आहे? तरी इथं आपण एकत्र राहतोय म्हणून आपण वाटून काम करू शकतोय. त्यांना जेव्हा बरं नसतंय त्यावेळेला मी काम करते, मला ज्या वेळेला बरं नसते तेव्हा त्या काम करतात. आणि त्यांनी स्वयंपाक केला तर मी भांडी घासते, त्यांनी कपडे धुतले तर मी लोटून काढते. एवढं काय त्यात? काम तर सगळ्यांनाच करायचं असते. आणि आता सासूबाईंचं वय झालंय त्यामुळे त्या तर काय करू शकत नाहीत. आणि राहिला प्रश्न जाऊबाईंचा, का तर त्यांनी सगळ्यांचा स्वयंपाक केला आणि त्यांची पण तब्येत थोडी बरी नव्हती त्यामुळे त्या थोड्या विश्रांती घ्यायला लागल्यात. असं तुम्ही समजू नका की मीच काम करते त्या बसतात, असं काही नाहीये. जेव्हा मला बरं नसते त्यावेळेला त्या पण मला विश्रांती देतात. जर वेगळं राहिलं तर सगळं काम मलाच नाही का करायला लागणार? मला कोण म्हणणार आहे तिथं की तू बस बाई, तुला बरं नाही आहे? मलाच उठून सगळं करावं लागणार. त्यापेक्षा एकत्र राहिलं तर सगळीजण समजून घेतात एकमेकांना, म्हणून एकत्र राहायचं. वेगळं राहून काय मिळणार आहे? मला माहिती होतं तुझं मन चांगलं आहे आणि आज विश्वास बसलाय त्या मनासंग आहे की नाही. तू सुद्धा चांगली आहेस. लोकांनी तुझ्यासारखा जर विचार केला ना तर एक सुद्धा घर वेगळं होणार नाही.